हा. आता 21वा अध्याय. सर्वांनी ताठ बसायचे, मांडी घालून बसायचे. सूचना दिन द्या. श्री गणेशाय नमः. जय 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 अनंतवेशा, जय 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 विनाशा, जय 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 परेशा, ब्रह्मांडतीशा नम तुझे. तेव्हा तू आपणास पती पावन नामकाचा सर्वदा आहे धरलेसे याचा विचार करीगा. पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य. पापी जनाने तुझं प्रथम महत्वाने कृपाळा. म्हणून माझ्या पातकाचे पाहू नका हो ऋषिकेशे. तुला येते जनापासे स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा. काय भूमीने सावरेला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमा प्रथमन का तो कष्टी होता. काही न करावे लागत तम असण्या रवीशी. तम जो जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होईल. अंधारात व अवघे जाई त्याचे तमासे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजवशी नारायणा. आपला रक्षण मोठेपणा पापी तूच निर्विषे. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दास गणोहा घ्यावा पत्रे हे साहेब मागणे. तुझ्या वाचून माझं प्रत नाही वशिला जगदांत. अवघी तुझ्या हातांत आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान हा काळ सध्या परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतचा. एक विधा निष्ठा ज्याची जडली श्री गजानन पदीजाची. त्याच्या दुःख संकटांचे होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर. एक होता मसुरा हाताखाली गवंड्यांच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोप गेला. 30 फुटांवरून पडला खाली गणित दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला जन म्हणते मेला मेला. उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचेतो. पडी झाले अगडीत कोठे मिळाले त्या प्रथा. जैसा चेंडू झेंडे धरता तैसे त्याचे झाले. सोबत सह्य ज्या परी जन उतरती भूमीवरी. तेथे झाली याचकडे त्या मजुरा कारणे. मजुरने लोकांना माझा जीवात झोप गेला. तेव्हा एकाने धरली मला पडता पडता करांस. पाय कुमिसी लागत अंशने तो न दिसला मजला गुणे. हे वृत्त ऐकले लोक अवघे आनंदने. अभिश्राप कोणाचा समर्थना घेतीसाचा. हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझा. या तुझ्या पडण्याने स्पर्श दिला समर्थाने. तुझ्या करा करणे ऐसे भाग्य कोणाचे. असे एक बाई राजपुताचे जिथे इपुराहून आली साचे. बाधा होती भूताची ते आपले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. तुया राम नवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ते तुझ्या पेशाच्या प्रतमुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांचे घेऊन रामनवमीसाठी जनाबाई आली शेगावा. प्रतिपदे पासून मला उत्सवासी आरंभ झाला. अफाटा समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते ते तसाचे. खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असते. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा. प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त बले काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाये. श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला. जनाचा समुदाय मला 2 बसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका बाई होती. तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचिता. म्हणून खांबाच्या आश्रयात गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया. पुढे झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला. तो पाहत लोकांना ऐसे वाटू लागले तिचा होते गेला प्राण. ही बाई कोठील कोण. लहान मुले दिसती तर खांबाखाली येदवा. 10-20 जणांनी खांबाखालीला अंगावरने पाणी मुखात घालणे लोभोकडे पाठविले. ही लोभो डॉक्टरांना शस्त्रविद्येत अतिप्रवीण. हे जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताचे. तिने या राजपुतीला रतीप्रमाणे उपचार केला. लोभोकडे लागला मार हिला कोठेचा. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोरा. त्याच्या खाली शरीरात सुरक्षित राहावे कैसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राण व्हायचा वाचला. तरी हा जो काही प्रकार झाला तो कोणाला इतिहास दवा. हा पडून अंगावरी भूतचे होते शरीरे. त्या भूतास मुक्ती खरेदी दिली त्याची गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शरीराप्रथा. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सव असे नाही नवऱ्याच्या मस्तकाचे. सोडीत असता मंडपाचे लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता. बरी स्वामींची अगाध सत्ता. कुठे हिना आघात होता नाही कवरा वाचला. पुत्र कृष्णाचे पाठला रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा ऐक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या ओसरी गोसाव्याच्या वेशाने. भूक लागली मला देखा अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारले हका रामचंद्र पाटला ते. पाठीपुढचा भाविक त्याचे वाटले कौतुका. गोसाव्याचे ऐकून अकदारा माझे पातला. निर्गुण पाहता गोसाव्याचे तोते असावे पुण्यराशे. स्वामी श्री गजानन निश्चयसे ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसल्यास पाठ पूजा केली पायांचे. ते गोसाव्याने पाटलाला आज मी मुद्दाम आला मुला. काही तुझं सांगण्याला देतोय की मना पुन्हा. कर्जाची न चिंता ते पिटून जायला निर्धारी.
अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, त्याचाच हा प्रकार संपन्नतेचा येईल पुर. कृपा घन वर्षणावर श्रीहरीचा समजणे, उष्टे माझे जेठ आहे, पडेल बापा तेठ आहे, कशाचे कधी पाही कमी नाही पडणार. आठ ताट वाढून सुग्रासी भोजन, वर्ज्य असल्यास पांघरून घाले खाली अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणार, ते पावते नारायण ये विषयी शंका नसे. तरी तो याचका आधी पाहिजे शुद्ध देखा, त्यापासून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून एक गोसावी जीवला प्रेमाने, 5 रुपये पाटणाने दक्षिणा ठेवली त्याचे घरा. ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजेस कारभार केला श्री गजाननाचे मठांत. ती दक्षिणा मागण्याची मी आलो तुझ्यापाशी, ती आनंद देईमशी म्हणजे होईल कल्याण. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्ट मी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी द्यायचे सांप्रता. तुझी कांता जरी वरचेवरी पडते जरी, तीही होईल पापावरी ही दक्षिणा दिल्याने. तुला तो बोलाव तुझ्या पुत्राप्रता त्याच्या कंठी एक ताईदा बांधितो म्हणजे चेटूक होतो, याचे बाधा होय त्याचे. का की ही जमीनदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याचीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन आहे, वाघाचा आहे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाणं अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्निधीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच बोलत्या कामांत. साधू कोण संत कोण हे पावे शोधून, दांभिकांच्या नादी जाणं कदापिही लागू नये. ही वृत्ती पाळल्यास श्री तुझा ऋणी श्रीनिवासा होईल या वचनाचा. असत्य माझ्या मानू नको, आई पाहून खर्च करी दंबाचार कधी नवरे. साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये, अपमान खरा संतांचा झाला कोप ईश्वराचा. हो तसे बापासाचा संत चरणी प्रेमा घरी, आपल्या मोक्ष जाचे होणे पाहू नये कदा म्हणे. सोयऱ्या धाऱ्या करण्या समयानुसार मान द्यावा, कोप असावा बाह्यातकडे दया असावी अंतरी. जैसे कथे फणसावरी काटे हात गोड करे, मी तुझ्या पाठीचा आहे जाणारा रात्रंदिवसा. ताईत बांधून कंठास घुसत जाऊ लागला, दाराबाहेर जाता मला अंतर्धान पावला. पाहता पाहता पहा झाला दिसे नासा रस्त्यांत, पाठी लावल्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कुणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी विषयाला हे आता समजले. रात्री स्वप्ने येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी श्री गजानन भक्त वत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परमपवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता हे तुम्ही ऐका. वेळ उगाद उडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथम ते मंगलाचरण देव उडसे बंधन, केले पुढे निवेदन. श्री गजाननाच्या पूर्वचरित्रा माघ सप्तमीसी समर्थालय शेगावासे, देवीदासाच्या सदनापासे तेस्ते झाल्या प्रथमतः. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर्नर, त्यांनी परीक्षा अखेर केली असे श्री गजाननाचे. कथा तृतीयान ध्यान देणे प्रिय असे सत्य. गोविंदवांच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले, पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाखविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीया ध्याला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विरोध. त्यांची इच्छा पुरवली, प्रथा गांजाची पडली. तेथपासून गेली शेगाव असे मठांत. जामरा देशमुखाचे गंडांतर टाळले साचे, देऊन तीर्थ पायांचे आपले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबासी दिला मारा डोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्याय ठाई येणे रीती असे पाहे, जानकी रामे दिला नाही स्तव चिन्मय करणे. किडे पडले चिंचवण्यात तान्य गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला, काही दिवसापासून होती दोन कांदवले उत्तर दिसी ठेवलेले. तेच समर्थ मागितले खाय छंद मुकेनासे. चिंचोलीच्या माधवाला यमलोकदावाने मुक्त केला, शिष्य आते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायांत मार पिंपळ गावांत, बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या. मुलाख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेले पिंपळ गावा कारणे, हे कळले बंकटाला. मग तो पिंपळ गावाशी गेला, महाराजांशी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थांशी आणले परत तो काही दिवस राहून तेथा पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत सरा फोडीला. एका क्षणात आणि जला त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले तया प्रते. शेगावास गुरुमूर्ती कथा पंचवांत, षष्ठाध्यायी ऐसे कथा बंकटठाणे सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरता नेले आपल्या मळ्यांत, गांधील भाषा उठला तेथे लोक होईन भयभीता. पडू लागले असती सत्य जीव आपला घेऊन ये. बाधा गांधील भाषांची महाराजांना झाली साची, घेतली असे शिष्यत्वाचे प्रेक्षा बंकटलालाची. नरसिंगजीचे भेटण्याला समोर गेले अकोटाला, जो नरसिंगजी होता मला शिष्य होतशा अंगलीचा. काही दिवस राहिले अकोटा माझे बने, नरसिंगजीचे हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवग्रामा भीतने, कृपा व्रज भूषणावरी केली असे जाऊन.
मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रती येथे षष्ठमाची पूर्तता गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती म्हणे हमेशाही बोला झाली त्यांची समर्पण समवेत हरी पाटला सवय म्हणे महाराज कुस्ती खेळले बंधवितेच लावले प्रत्यंतर बहुताला उसाचा चमत्कार लावून या साशार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या विज्ञानाने दिलास होतं खंडू करताची पाटला व्रत आम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला अशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाहे निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची कथा आहे अष्टमांत दुबळी पाटील देशमुखांत अर्ज दितला सरकारांत महाराणी विरुद्ध पाटलाच्या खंडोरी बालंटाले ते समर्थाने नासिले निर्दोष सुट्टे झाले खंडू पाटील खटल्यांतून तैनंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिहिलेले समाचार कृष्णजीच्या मळ्याचे म्हणत राहिले छपरासे मंदिराच्या सान्निध्यासी त्या चंद्रमुळी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैन चिंतन श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसे झाले स्थिर न जाळे वैश्वानर केव्हा कर्या संताला कथा नवमात द्यायला वाडगोळा शांत केला कुल नवस करणाऱ्याला दिले असे कांजाचे दासोमीचे उत्सवाचे समर्थ बाळापुराचे येऊन आपल्या शिष्यांचे बाळकृष्णाच्या घरात गेले बाळकृष्णा दाखवून करवली समर्थांचे दर्शन संशय रहित केले मन तया रामदासाचे दशमध्ये सुरेख उमरावतीचे कथानक कोपरती झाली पुरी रेखा तेथे मला बहुला गणेश अप्पा चंद्रमाई यांनी अर्पिला संसार पाये भावभक्तीने लवला आहे श्री गजानन स्वामींच्या गणेशाला खापड्याला शुभ आशीर्वाद दिला छत्रीने मरून बाळाला परीक्षा त्याची घेतली वाण गाय शुक्राराची अति गरीब केलीसाची दांभिक भक्ती मिळायची कशी ती कथन केली एका दशकाही कथन भास्कर आसिड स्लाशवान आणि त्र्यंबकेश्वरी नावानं गोपालदासाचे भेटले जमसिंगाच्या विनंतीसी घेऊन मान अडगावासे येथे झाले पुण्यराचे श्री गजानन महाराज निज धावा भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वराचे सन्निध मला सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावण्याला तुम्ही यावी यासना वासरे गुण जगण्याला शृंग उर्धा विहिरींत शेठ बच्चूलालाची कथा द्वादशाध्यायीचे मूर्ती निरीक्षपणाचे प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिपी कोंडोलीला स्व इच्छेने येता झाला परम भक्त होतास पितांबराने कोंडोलीसी बळी आमाच्या शेतासी म्हटलेली आंब्याची पाने फळे आणविले पितांबराला कोंडोलीत तेथे झाला समाधीस्थ नवा मठ झाला स्थापित शिगावी समर्थ इच्छेने विचार करून मानसी बसून रेतीच्या गळसी महाराज नेवा मठासी आणि जुन्या मठांतून जमसिंगाने मुडगावाला नेले श्री गजानन स्वामींना पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे जमसिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण इस्टेट समर्थ अर्पिणी पुंडलिकाची निम्याने गाठ प्रेगाची श्रीकृपे कथा माग तेरावायचा महारोग कसावायचा हरण गंगा भारतीचा केला असे श्री गजानने बंडू तात्याचे भाग्य आले भूमी धन सापडले कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे नर्मदेच्या स्नानाचा समूह होती अमावसाचा नौका फुटता छिद्राचा हात लाविला नर्मदेने विणा माधव नाथाला शिष्य हाती पाठविला या कथा 14व्याला वर्णिले असती साकलने अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा आले अकोले नामक गावात टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकरार ते हस्तेवला पंप इथं लोकमान्याला ग्रहण करा कारणे श्रीधर गोविंद काळ्याचं करीते झाले उपदेश नको जाऊ इला तेसे येथेच आहे सर्व काही कथा याच्या 16व्याचे पुंडलिकांजन गावाचे जाता निवा रिगे त्याचे येऊन या स्वप्नांत पादुकांचा प्रसाद जमसिंग हस्ते पाठविला कौराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे छळा तुकारामाचा कानामधून पडला जाचा ह्या अशा कथांचा समावेश 16व्यांत 17व्यांत कथा सुरस विष्णूसाच्या घराचा जाण मलकापुराचा समर्थ निघाले गाडीतून लग्न फिरती म्हणून खटला बदला पोलिसांनी केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास द्याया मैदाबाच्या साईला पाठवून दिले पंजाबला हिंदू यवना विषय केला कळकळीचा बोधव्यासे बापूराच्या कांतेसी बारामतीला मानेसाची भेट गंगा भागीरथीची झाली अकोटी मेरींत कथा पायचा मारण्याचे 18व्या माजेसाचे केवळ डॉक्टराच्या फोडाची कथा यांत ग्रंथीत असे महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना तेथे मापना करायला दर्शन हरीचे क्रविले कवटी बहादूरचा वारकरी बरे झाला आजारी त्याच घटके मासारी समर्थने बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला शान उठून मेलेला जाऊन त्याचा गलित केला कर्माभिमाना श्रोते हो कथा 19व्यासी दिला काशनाथ पंथासे आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना गोपाळ मुख्यत बुटीवेला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामींना आपल्या गेहा कारणे त्याच्या मनी ऐसा आहे तर मानस ठेवाय नागपुरांत परी हरी पाटलाने परत आलेले समर्थ शेगावे तर कल्याणचे रंगनाथ साधूले भेटण्याप्रत समर्थांचे शेगावांत ऐसे आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती
जो श्री वासुदेवानंद सरस्वतीचं कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती पृष्ठ होता असे आनंद झाले उभय ताते तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशयाला तो समर्थाने निवडीला करून या उपदेश केले खऱ्याचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मारिता आले मरण नारायणाचे बाळापुणे श्री गजाननाचे कृपेने त्याचे लग्न झाले कपिल त्याचे दिव्य दर्शन निवड करायला तुकारामे आपला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे मला सेवा कराव्या कारणे पंढरी इथे जाऊन विठ्ठला ते विचारून मला झाले परतून श्री गावा कारणे पुढे भाद्रपद मासाचे ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कलाचा हा ऋषी समाधीस्थ झाला असे 20व्या माझी इतरासेंची समाधी झाल्यावर जे काही घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना अजूनही दर्शन देते कैवल्य झाले त्यांच्या इच्छा पूर्वून आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सारा श्रोते हो प्रत्यक्ष प्रकारे येते होती वर्षावर म्हणून म्हणणे आहे सारा अवघ्यांचे अध्याय वर्गणीच्या जोरेवरील समाधीचे काम झाले मनापासून भक्त सुटले वर्गणी गोळा कराया ऐसे भोगे सुंदर काम कोठेना भूमीवर धर्मशाळा सौफेर चौवजनी बांधिल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लागला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेला मुख्य ज्योती तांतून त्यांची नावे करीत कथना कुकजीचा नंदन हरिपटी नाम जसे सांगली गावचा पराजी मुंबई संतो मनाजी बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्त भिकाजी परसखेडचा सुखदेवजी मार्तन गणपती शेगावचा माळचंदाचा रतन झाला पंचगावांचा नक्तुलाला त्याच गावीचा प्रसन्न झाला अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणारा गंगाराम नाम जसे या दानशुरांनी मोठमोठ्या रकमा देऊने केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या कोठे कचेरी स्वयंपाकघरे उत्तम प्रकारे बांधलेली असती साजिरे समाधीच्या चौफेरा लोकांनी ज्या देणग्या दिला त्या बांधकामे जुळून गेला परी पुष्कळ गोष्टी राहिला बांधण्याच्या अवशेष यासाठी युक्ती केली वर्गणी जमण्यासाठी म्हणे योजना ती आईची झाली ती एका विबुध बसवल्या शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक करा कोणाशी न करिता जरूर रुपयामागे एक आणा तैचीच बाजारपेठेची धान्य अथवा कपाशी जी एली विकाव्याची पट्टी बसवली त्यावर गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चालना निष्ठा होती सर्वांचे समाधीपुढे स्वाहाकार होऊन गेले अपार तरी त्यातून मोठे चालक सर्व श्रुत झाले शतीचंडीचे अनुष्ठान रामरामच्या करवी जाणं केले आदरे करून किसनलाल शेटजीने अनुष्ठान शतीचंडीचे करणे अति अवघडसाचे अधिक न्यून न कपायाचे या जगदंबे कालिकेचा काही चुका विधानांत दाखता होते विपरीत काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी वडील किसन लालाचा बंकटकाळ नावाचा भक्त होता समर्थांचा एक निष्ठ पहिला पुन्हा पूर्ण आवतीच्या दिवशी त्या बंकटकाळ भक्ताचे व्याधी उद्भवली शरीराचे प्राणांचा समयाला लोक गेले घाबरून म्हणते काले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करिता विपरीत व्हावे का बंकटकाळमुळे पुत्राची भिऊ नकोस मानसे माझा कालिका पुण्यराचे समाधीशी बसण्याचे तो एक तरी बरे नका हो बावरे पूर्ण होतेचे काम सारे घ्यावे शास्त्र उरकून माझा स्वामी श्री गजानन येऊन एकदा विघ्न भक्ताचे करण्यात संरक्षण मुळीच बसला येथे तो ते पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप पावलणे एका बाईचे निवाले भूत शतचंडितिया बनाची तिरके सांगलीकर यांनी केला स्वाहाकार कसोईचे राहणार गुजाबाई नाम जिचे चपळगावी समामान श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे आईची धर्मकृत्य कितीतरी जावी समर्थांसमोरे खरेच साक्षात्कारे श्री गजानन महाराज यावत काळपर्यंत लोक होते निष्ठावंत त्यावत काळपर्यंत वराड होता सुखी मह जशी निष्ठा कमी आली तो विपन्ना जशी निष्ठा कमी झाली तो विपन्ना दशा आली औलसीने घातली मालकंठी वराडाच्या विपुल पिकणे टाकले काश्यपिने पहावले नवे वाहू लागले वारे सर्व वराडांता वराडाचे ऐसे देना समर्थांशी पाहाविना म्हणून घेतले आपला कोणतुनी त्यांनी केलांत 30 फुटांपासून पायाला ठरून तिथेच काय जीवन निर्माण व्हावे श्रोते व म्हणून ऐसे वाटते रामला समर्थाते म्हणून त्यांनी जेव्हा ते भोवती केले निर्माण सुख संपन्नपणे आपले वराड गावा निर्धारे ऐसे चित्तात असल्या या वराडी जनांच्या फिरत्या अवघ्या जनांनी श्री गजाननाचे चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखालागी अनुभवावे ऐसे जरी करते तरी न्यायापेक्षा येईल वराडाचे बिकट काळ याचा विचार करा हो श्री गजानन पदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतर्काचे मुलीने द्यावा ठाव आपल्या मानसी या श्री गजानन रूप संगीताचे जे काही पीडा सत्य
तेथे मिळणार आहे. परत बहुत मी तुम्हाला काही टाकल्या खडकावरी त्यांची निरोपे होते कणे याचा विचार अंतरी सर्व काळ करावं. कंठाळा संत सेवेचा ज्याच्या प्रांत येत असा त्याचा प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धाही वागीनं गेल्या मन रूपे दरीन तुला दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिर्भूत अंगना भक्ती वारांगणा तिच्या नादी लागल्याचा विटंबनाचं सर्वत्र. सन्निधीला सोडू नका, धर्म वासना टाकू नका, शत्रू न माना एकमेका तरी शक्ती वाढेला. ऐसे तुम्ही वागल्यास येथे चांगले दिवस या मराठा प्रांताचेही कधी विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे श्री गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा श्री गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा श्री गजाननाची अर्पाहो. वाहे अध्याय संसारामध्ये एक वस्तू दुर्वांकुरा पराण रूपे निरंतर व्हावी श्री गजाननाचे. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेम रूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुरा अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विविध हो ती अर्पून श्री गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोड काही. हा ग्रंथ कादंबरी ती श्री गजाननाची लीला करी. येथेच अविश्वास तरी तो उडेल निसंशया. श्री गजानन स्वामी चरित्र जो नेहमी वाचेल सत्य त्याचे कृतीन मनोरथ श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करे बसून एका आसनावरी राहून या शुचिर्भूता त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसलाही असो तो यातना त्याच्या निरस्तीला जेथे राहिल ग्रंथ तेथे न कदा येई भूता लग्न साने यत्किंचित तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व भाविकाला प्रचिता कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणार तैसे हे संत सज्जन मानस स्वामी चरित्र पुरोकाली ज्ञानेश्वरा मीरा मेहता कबीरा नामा सावता चोखा महार गोरा गोरा दामाजी उंबरकडे ऐनाथ सकाळ मावळ नैरांत आदे मामलेदार यशवंत वा हुमणावादी माणिक प्रभू तमीचा वर्णांत श्री गजानन स्वामी सद्गुरुनाथ परत नाही आहेत किंचित यांच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती. श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची येर झाला जन्म मृत्यूची साचार होऊन या भयानकार दुष्टभावामधून आता स्वामी दया म्हणा तुला योग माझी करुणा दास विषय यातना सकल दिवाळी कृपेने मी तुझा झालं भाटा मार्ग रे म्हणा मीटा दुर्वासनेचा येवो विक चित्ता माझी दयाळा. आमरण वारी गुरु संतचणी प्रेमा सोडो अक्षयचा वास गळो श्री गोव्याच्या तीराला प्रसंगी आशा करण्याचा मशी नको अनुचिताचा समर्था दास गणूचा अभिमान भावा मानसी. मी सकल संतांचा चरणारा जमाशी राखा तुम्ही लाजा ह्याची मागणी आहे आजा पदर पसरणी तुम्हा ते जैसी केलीच प्रेरणा तैसेच मी बदलो जाणार. हे स्वामी समर्थ श्री गजानना तुझे चरित्र लिहिता गे शेगावचे मठांत काही होते कागदपत्र तर यतनुसाने मजप्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथलीला कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण झाले असे अधिक न्यून त्याची क्षमा श्री गजानना करो सर्वदा मजला पुन्हा हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाती नाम संवत्सरांत चैत्र मासे शुद्धांत वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कसा गेला शेगाव नामे ग्रामी भरा तो श्री गजाननाने पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्री दासगुण विरचिता श्री गजानन विजनामे ग्रंथ नौका हो भाविकान प्रतभव सिंधू तरावया शुभम भवतु श्री गजाननार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्यायः समाप्तः. पुंडलीकवरदा हरे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पहिल्या अध्यायाच्या 5व्या